नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आली आहे का? हा एक खूपच गंभीर प्रश्न आहे. तुमच्यातील अनेक जण हा प्रश्न ऐकून उत्तर देतील, नक्कीच नाही. आम्ही पाहिजे त्या राजकीय पक्षाला मत देऊ शकतो. ज्या नेत्याला सर्वात जास्त मतं मिळतात तो नेता सत्तेत येतो, म्हणजेच नक्कीच आपल्या देशामध्ये लोकशाही तर आहेच. पण हा प्रश्न याहून खूपच जास्त खोल आहे, जे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे खूपच शॉकिंग असेल. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ विचार करायला भाग पाडेल की या प्रश्नाचं खरं उत्तर काय आहे. परंतु जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे पंतप्रधान मोदींना देव मानतात, ते देव आहेत आमचे, आम्ही पूजा करतो. पंतप्रधान मोदी ते आमच्यासाठी एक अवतार आहेत. ते एक साधारण मनुष्य नाही आहेत. पंतप्रधान या देशाचे भगवान विष्णूचे अवतार आहेत. किंवा तुम्ही अशा प्रकारच्या लोकांपैकी असाल ज्यांना वाटतं की मोदीजींनी केलंय तर काही विचार करूनच केलं असेल. तुम्ही तुमचं हृदय ऑलरेडी मोदीजींना दिलेलं असेल. मोदी आमचे पती, आमचे भाऊ, आमचे वडील, आमचे गुरु आहेत. आता बोला तुम्हाला असं तुम्ही. का वाटतं की मोदीजी आणि योगीजी विकास करू शकतील जे दुसरं कोणी करू शकणार नाही? आम्ही त्यांना हृदय देऊन टाकले. अशा केसमध्ये तुमच्यासाठी अवघड असेल आपले डोळे उघडून सत्य पचवणं. पण इतर सर्व लोकांसाठी जर तुम्ही खऱ्या अर्थाने देशाची काळजी करता तर आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे. इथे गोष्ट कोणत्या एका घटनेची नाहीये, पण अशा अनेक घटनांची आहे ज्या एका मागून एक घडत आहेत गेले काही महिने, गेली काही वर्षे. या सर्व घटना ज्या फक्त एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात की आपला देश एक राष्ट्र एक पक्ष या दिशेने पुढे जात आहे. मीडियामधून विरोधकांचा आवाज पूर्णपणे संपवून टाकणं, आमदारांचा घोडेबाजार, निवडलेल्या सरकारांची सत्ता हिसकावणे नवीन कायदे करून, देशातील तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे, ईडी सीबीआयचं प्रेशर टाकून विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवणं, राज्य सरकारांच्या कामात हस्तक्षेप करणं राज्यपालांचा वापर करून, राज्य सरकारांना पुरेसा निधी उपलब्ध न करून देणे, जनतेकडून आंदोलन करण्याचा हक्क काढून घेणे आणि कोणी आंदोलन केलंच तर त्यांचं टिअर गॅस आणि रबर बुलेट्सचे स्वागत करणे, इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा वापर करणे आपली सर्व फंडिंग लपवण्यासाठी, आणि जर कोणी विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकला तर सरळ सरळ निवडणूक फ्रॉड करून स्वतःला जिंकवणे. मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो, काहीतरी मर्यादा ठेवा. लोकशाहीवर चर्चा करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला हे माहित पाहिजे की लोकशाही म्हणजे नक्की आहे काय. बेसिक कॉन्सेप्ट आहे, पण अनेक जणांना या कॉन्सेप्ट बद्दल खूपच मोठा गैरसमज असतो. काही जणांना वाटतं की देशात नेहमी निवडणुका होत असतील आणि तुम्ही मत द्यायला जाऊ शकता तर याचा अर्थ देश एक लोकशाही राष्ट्र आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, निवडणुका तर नॉर्थ कोरियामध्येही होतात. विनोद करत नाहीये, नियमित इलेक्शन होतात नॉर्थ कोरियामध्ये. 100% मतदान ही पाहायला मिळतं या निवडणुकांमध्ये. पण फरक एवढाच आहे की जर तुम्ही सरकारने निवडलेल्या अधिकृत उमेदवाराला मत दिले नाही तर तुम्हाला अँटी नॅशनल मानलं जातं. तुमची नोकरी हिसकावली जाऊ शकते, तुमचे घर ही हिसकावले जाऊ शकते. पण गोष्ट जर इथे फक्त डेमोक्रेसी शब्दाबद्दल असेल तर नॉर्थ कोरिया देशाचे जे ऑफिशियल नाव आहे डेमोक्रेसी शब्द तर त्यामध्येही येतो. नॉर्थ कोरियाला DPRK म्हणून ओळखलं जातं त्यांच्या सरकारमार्फत, डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया. पण सत्य काय आहे तर हा देश एक हुकुमशाही. याचप्रमाणे रशियालाही एक हुकुमशाही असं मानलं जातं. पण इलेक्शन तर तिथेही होतात. फरक फक्त इतकाच की जो कोणी उमेदवार पुतीन विरुद्ध उभा राहतो काहीतरी कारणाने त्याला कधी अपात्र ठरवलं जातं तर कधी त्याला अचानक मारून टाकलं जातं. यावरून एक गोष्ट समजली पाहिजे तुम्हाला की फक्त निवडणुका झाल्या म्हणजे देश लोकशाही बनत नाही. निवडणुका फ्री आणि फेअर असल्या पाहिजेत. फ्री म्हणजे जनतेला स्वातंत्र्य पाहिजे हव्या त्या उमेदवाराला मतदान करण्याचे, आणि फेअर म्हणजे वेगवेगळ्या उमेदवाराला राजकीय पक्षाला जिंकण्याचा एक फेअर चान्स मिळाला पाहिजे. असं नसावं की एखाद्या पक्षाकडे खूपच जास्त ऍडव्हान्टेज असेल. हल्ली चंदीगड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं मेयर इलेक्शन झालं. या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एक आघाडी केली होती, ज्यांचे एकूण मिळून टोटल केली तर 20 मते तयार होत होती 35 पैकी. पक्षाची मते बघून हे क्लिअर होत होतं की या निवडणुका हीच आघाडी जिंकेल. पण जेव्हा प्रत्यक्षात निवडणुका झाल्या तेव्हा तिथल्या प्रिझायडिंग ऑफिसरने काय केलं, ही गोष्ट काही गुपित नाहीये. तुम्ही हे CCTV फुटेज मध्ये पाहू शकता की त्यांनी काय केलं. यांनी 8 काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या मतांना अवैध घोषित केलं, आणि हा सरळ सरळ इलेक्शन फ्रॉड जो इथे झाला तो CCTV कॅमेरामध्येही कैद झालेला आहे. एवढंच नाही तर ते स्वतःच कॅमेरामध्ये बघताना पकडले गेले. यांचा चेहरा बघा एकदा. हे कॅमेराकडे अशा प्रकारे बघतायत जणू वाटतंय की चोरी करताना पकडले गेलेत. आणि इलेक्शनचा रिझल्ट काय सांगण्यात आला की BJPने ही निवडणूक जिंकली आहे. इतका उघडपणे इलेक्शन फ्रॉड देशात क्वचितच याआधी कधी झाला असेल. चीफ जस्टिस ऑफ इंडियाने स्वतः सांगितलं की हा सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे. सुप्रीम कोर्टने तर इथे एक ऐतिहासिक निर्णय देत या निवडणुकीला वाचवलं. परंतु प्रश्न हा आहे, जर इथे एक CCTV कॅमेरा नसता, हे बॅलेट पेपर्स नसते तर ही चोरी पकडली गेली असती का?
हे फक्त एक उदाहरण आहे मित्रांनो. त्याआधीची ही बातमी बघा, 2021 ची बातमी. आसाममध्ये एका भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्ये एक ईव्हीएम मशीन सापडले. त्यानंतर इलेक्शन कमिशनला पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या इथे. पण इतक्या पूर्वीच सांगण्याची गरजच काय आहे? याच महिन्यातील बातमी बघा. फेब्रुवारी 2024 3 अनोळखी लोकांनी पुण्यातील सासवड तहसील ऑफिसमधून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे कंट्रोल युनिट चोरले. काय विनोद सुरू आहे का इथे? आपल्या निवडणुका इथे फ्री आणि फेअर पद्धतीने होत आहेत का? इलेक्शन कमिशन एक ऑर्गनायझेशन आहे ज्यांच्याकडून अपेक्षा असते की फ्री आणि फेअर इलेक्शन ते पूर्ण देशभरात करवतील. पण इलेक्शन कमिशनवरच आरोप आहे की ते पक्षपाती आहेत आणि बायस्ड आहेत. आणि हा आरोप खूपच जुना आहे. सर्वात आधी बीजेपीचे नेते नरेंद्र मोदींनी हा आरोप केला होता. बरोबर ऐकलत तुम्ही. मे 2014च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदींनी इलेक्शन कमिशनवर हा आरोप केला होता. पण तरीही त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये ते जिंकले होते. पण मागच्या 10 वर्षांमध्ये इलेक्शन कमिशनवर इतके आरोप करण्यात आलेत की प्रशांत किशोर यांनी तर स्वतःच सांगितलं की इलेक्शन कमिशन बीजेपीचे एक्सटेन्शन आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी इतकं पक्षपाती आणि बायस्ड इलेक्शन कमिशन आजवर पाहिलेलं नाहीये. या कमिशनने नेहमी नियम वाकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने निवडणूक वेळापत्रक बनवण्याचा प्रयत्न केला की याचा फायदा नेहमी बीजेपीलाच होईल. इलेक्शन कमिशनने अगदी स्पष्ट आदेश दिले आहेत की इंडियन आर्मीचे नाव कधीही वापरले जाऊ शकत नाही राजकीय प्रचारांमध्ये. पण पंतप्रधान मोदींनी 2019च्या निवडणुकीआधी अगदी निर्लज्जपणे मतं मागितली शहीदांच्या नावावर, एअर स्ट्राईकच्या नावावर. मी माझ्या फर्स्ट टाइम वोटर्सना सांगू इच्छितो की तुमचं पहिलं मत पुलवामा मध्ये जे वीर शहीद झाले त्या वीर शहीदांच्या नावे तुमचं मत समर्पित होऊ शकतं का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ तर या पातळीला पोहोचले की त्यांनी इंडियन आर्मीला मोदीजींची सेना असं म्हटलं. आणि मोदीजींची सेना दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा देते. या घटनेबद्दल जेव्हा इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवण्यात आली, 21 दिवस कोणतीही कारवाई झाली नाही. आणि 21 दिवसांनी इलेक्शन कमिशनने आपली क्लीन चिट दिली. नियम स्पष्टपणे लिहिलेले आहेत, त्यांना तोडलं जात आहे तरीही क्लीन चिट. ही एकमेव क्लीन चिट नाहीये. पंतप्रधान मोदींना 4 वेगवेगळ्या केसेसमध्ये अशी क्लीन चिट मिळाली आहे. अमित शहा यांनी राहुल गांधींच्या मतदारसंघाची पाकिस्तान सोबत तुलना केली होती. असं करणे हे नियमाविरुद्ध आहे. पण इलेक्शन कमिशनने इथेही त्यांना क्लीन चिट दिली. मोजल्या तर इथे अशा 7 केसेस आहेत ज्यात मोदी आणि शहा यांना क्लीन चिट दिली आहे. एनडीटीव्हीने त्यावेळी हेही रिपोर्ट केलेलं की 3 इलेक्शन कमिशनर्स पैकी एका इलेक्शन कमिशनरने विरोध प्रकट केला होता या 7 पैकी 5 केसेसमध्ये. म्हणजे एक इलेक्शन कमिशनर असे होते ज्यांचं म्हणणं होतं इथे क्लीन चिट मिळता कामा नये. नंतर समजलं की या इलेक्शन कमिशनरचं नाव होतं अशोक लवासा. माहितीये यांच्यासोबत पुढे जाऊन काय झालं? यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण सगळ्यांना सरकारी एजन्सीच्या नोटीस आल्या. सिटीजन कमिशन ऑफ इलेक्शन्सने आपल्या मध्ये सांगितलं की अशोक लवासा यांना हळूहळू इलेक्शन कमिशन मधून बाहेर काढलं गेलं. जरा विचार करा, हे एका इलेक्शन कमिशनर सोबत घडलेलं आहे. ही लोकशाही आहे की हुकुमशाही? लोकशाहीमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स, इंडिपेंडन्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल. आपल्या सुप्रीम कोर्टने एक आदेश दिला होता इलेक्शन कमिशनचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी की जे चीफ सिलेक्शन कमिशनर आहेत आणि इतर इलेक्शन कमिशनर्स आहेत त्यांची नेमणूक 3 सदस्यांच्या कमिटीकडून करण्यात येईल, ज्यात एक पंतप्रधान असतील, दुसरे विरोधी पक्ष नेता असतील आणि तिसरे स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील. असं केल्यामुळे याची खात्री राहील की जे इलेक्शन कमिशनर नेमले जात आहेत ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतील, एका बाजूला झुकलेले नसतील. पण काही महिन्यांपूर्वी सरकार एक नवीन कायदा घेऊन आली ज्यात सरकारने सांगितलं की या कमिटीमधून चीफ जस्टिस ऑफ इंडियाला हटवा. आम्ही आमचाच आणखी एक मिनिस्टर या कमिटीमध्ये नेमू. तर 3 सदस्यांच्या कमिटीमध्ये 2 जण आता सरकारचेच आहेत जे इलेक्शन कमिशनरची नेमणूक करतील. जर बीजेपीचा हेतू स्वच्छ आहे तर असा कायदा का बनवला गेला? का सरकार इथे इलेक्शन कमिशनरच्या नेमणुकीलाही कंट्रोल करू पाहत आहे? याला नंतर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं पण सुप्रीम कोर्टनेही इथे काही कार्यवाही केली नाही, असं म्हणत की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. जर सरकार एखादा कायदा करत असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला रद्द करू इच्छित नाही. सध्या इलेक्शन कमिशनने या गोष्टीवर ही मर्यादा ठेवली आहे की आमदार निवडणुकीत आणि खासदार निवडणुकीत किती पैसे खर्च करता येतील. खासदारकीची मर्यादा 95 लाख रुपये आहे. बीजेपीने 437 जागांवर निवडणूक लढवली होती. म्हणजे पक्षाचा जो पूर्ण खर्च आहे तो 415 कोटी रुपयांहून जास्त नसला पाहिजे. पण यांनी निवडणुकीत किती पैसा खर्च केला? इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर हे लिहिलेलं आहे. 1264 कोटी रुपये. कशी परवानगी दिली इलेक्शन कमिशनने? सेंटर फॉर मीडिया स्टडीजने तर असा अंदाज केला की बीजेपीने मागच्या निवडणुकीमध्ये 27,000 कोटी रुपये खर्च केले होते, जे की एकूण खर्चाच्या 45% आहेत. आजचा जरी तुम्ही डेटा तपासला तर 16,000 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स विकले गेलेत. या 16,000 कोटी रुपयांमधील 10,000 कोटींहून जास्त बीजेपीकडे गेले
1500 कोटी काँग्रेसकडे तर 800 कोटी टीएमसीकडे. या सर्व रकमा इलेक्शनच्या खर्च मर्यादेपेक्षा जास्त आहेत. बीजेपी लीडर उमा भारती एकदा म्हणाल्या होत्या, निवडणूक एक चॉईस आहे वाईट आणि खूप वाईट यांच्यामध्ये, जे की अगदी बरोबर म्हणणं आहे. पण विचार करून बघा, जर कोणी समाजसेवक ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं लोकांची सेवा करण्यात, त्या निवडणूक लढवायला 90 लाख कुठून घेऊन येतील? आपली हवा आपली लाट कशी चालवू शकतील? खास करून जेव्हा दुसऱ्या बाजूला पक्षाकडे हजारो कोटी रुपये आहेत. प्रॉब्लेम इथे फक्त मतदानाचा नाहीये. जर एखाद्या विरोधी पक्षाचे सरकार सत्तेतही आले तरीही त्या सरकारला पाडले जाते. इथे अगणित वेळा आरोप झाले आहेत घोडेबाजीचे बीजेपीवर. वारंवार हे म्हटलं गेलं लोकांकडून की बीजेपी आमदारांना एका रिसॉर्टमध्ये घेऊन जाते आणि त्या आमदारांचे तोंड बंद करते पैसे चारून. तुम्हाला काय वाटतं, हे घोडे बाजाराचे आरोप खरे आहेत? मी तर हे सांगू शकत नाही, कारण मी तर त्या रिसॉर्टमध्ये डोकावून तर पाहत नाहीये. पण तुम्ही स्वतःच विचार करा की रिसॉर्टमध्ये ते सर्व आमदार बसून लुडो तर खेळणार नाहीयेत. अशा गोष्टींमध्ये तपास करण्याचं काम आहे देशातील तपास यंत्रणांचं. पण सर्व तपास यंत्रणा जर एकाच राजकीय पक्षाच्या तालावर नाचू लागल्या तर या आरोपांचा तपास कोण करणार? आता हा विचार करा, या आमदारांच्या घरी काय घटना घडत असेल? जो नेता हे आमदार खरेदी करून घरी आलाय तो आपल्या पत्नी आणि मुलाला काय सांगत असेल? अरे कुठे आहात? लवकर या, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. जनतेचा आवाज दाबून आलोय, लोकशाहीचा गळा आवळून आलोय. आणा आणा मिठाई आणा. आणि दुसरा आमदार जो विकला गेला आहे काही करोड रुपयांसाठी, तो आपल्या घरी जाऊन काय म्हणत असेल? हे बघा माझ्या मुलांनो, तुमच्यासाठी किती पैसे घेऊन आलोय. भारत मातेच्या पदरावर आज घोडे बाजाराचा डाग लावून आलोय. घ्या मिठाई खा. अशा नेत्यांचा खूप राग येतो, पण त्यांची दयाही वाटते की हे किती अगतिक आहेत, किती खाली पडलेत. अच्छा, पैशांचा आमिष दाखवणं आणि घोडे बाजार करणं ही एक पद्धत आहे. जर याने कोणता आमदार ऐकला नाही तर दुसरी पद्धत आहे देशातील तपास यंत्रणा, ईडीचा वापर करणे. ईडीचे शस्त्रीकरण. गेल्या वर्षी 14 राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टमध्ये तक्रार केली होती की कसे सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे विरोधी नेत्यांविरुद्ध. त्यांनी सांगितलं की 3000 पेक्षा जास्त धाडी टाकल्या आहेत यांनी राजकीय नेत्यांवर. 2014शी तुलना केली तर 4 पटीने वाढ झाली आहे ईडी केसेसमध्ये ज्या राजकीय नेत्यांविरुद्ध सुरू आहेत. आणि 95% केसेस फक्त सगळ्या विरोधी पक्षांविरुद्धच आहेत. ईडीने उत्तरात सांगितलं की आमचा कन्व्हिक्शन रेट खूप जास्त आहे. 96%चा कन्व्हिक्शन रेट आहे, कारण 25 ट्रायल्स पूर्ण झाल्या आहेत आणि त्यातील 24 मध्ये कन्व्हिक्शन बघायला मिळाले. पण सत्य काय ते माहितीये का? 2005 पासून आजपर्यंत टोटल 5900हून जास्त केसेस रजिस्टर केल्या आहेत ईडीने. ट्रायल केवळ 25 केसेसमध्ये झाली. कन्व्हिक्शन फक्त 24 केसमध्ये, म्हणजे फक्त 0.5% केसेस कामाच्या निघाल्या. जेव्हाही एखाद्या विरोधी नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागतो आणि तो बीजेपी मध्ये सामील होतो, अचानक तो स्वच्छ होतो, त्याच्या विरुद्ध सगळ्या केसेस मागे घेतल्या जातात. कोणीतरी यावर एक कविताही लिहिली होती. वॉशिंग पावडर मोदी, वॉशिंग पावडर मोदी, खोट आणि लबाडी सर्व नाहीशी होईल, गंभीर आरोप ही क्षणात मिटून जातील. हेमंता बिस्वा शर्मा जेव्हा ते आधी काँग्रेसमध्ये होते त्यांच्यावर आरोप लागला होता शारदा चिटफंड स्कॅमचा. सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलवलं नोव्हेंबर 2014 मध्ये. आणि 2015 पासून त्यांनी बीजेपीत प्रवेश केल्यावर 7 अजून आरोप झाले आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे. एक आरोप आहे की एक भूखंड घोटाळा झाला आहे. एक आरोप आहे की ते सिल्क आणि मुगा इंडस्ट्रीचे सिंडिकेट चालवतात. पण जेव्हा त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला कोणताही तपास सुरू नाही त्यांच्या विरुद्ध. तसं या नेत्यांची यादी खूपच मोठी आहे जे जे या बीजेपी वॉशिंग मध्ये शिरले आहेत. शुवेंदू अधिकारी, जितेंद्र तिवारी, नारायण राणे, येडियुरप्पा, प्रवीण दरेकर, हार्दिक पटेल, अजित पवार. यातील अनेक नेत्यांबद्दल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी मोठी भाषणं करत असायचे की हा बघा किती मोठा भ्रष्टाचारी आहे. एनसीपीचा अर्थ आहे नॅचरली करप्ट पार्टी, यांना मत नका देऊ कधी. पण या सर्व नेत्यांनी जसा बीजेपीत प्रवेश केला तसा सगळा तपास थांबला. सर्व भ्रष्टाचार स्कॅम्स यांचे पूर्णपणे पुसले गेले. बीजेपी नेता अटल बिहारी वाजपेयींनी एकदा म्हटलं होतं, जिथे सत्ता मिळवण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची मदत घ्यावी लागेल अशा सत्तेला मला चिमट्याने पकडणंही आवडणार नाही. जर सत्ता हातात येते तर या सत्तेला चिमट्यानेही पकडणं मला आवडणार नाही. पण हा काळच वेगळा होता. ती भाजपा आणि आजची भाजपा जी आहे या जमीन आसमानचा फरक आहे. आज जेव्हा नितीन गडकरींना प्रश्न विचारला जातो मोदींच्या वॉशिंग पावडर बद्दल, तेव्हा तेही हसत हसत उत्तर देतात की बीजेपीचा साबण इको फ्रेंडली साबण आहे. निवडणुकीत जिंकणं महत्वाचं असतं आणि जो जिंकतो तोच सिकंदर असतो. बीजेपीचा जो साबण आहे तो सगळ्यांना स्वच्छ करतोय वॉशिंग मशीन मध्ये. इको फ्रेंडली साबण आहे आमचा. तुम्ही कोणासोबत जास्त सहमत आहात, आजचे नितीन गडकरी जी की आधीचे अटल बिहारी वाजपेयी जी? कॉमेंट्स मध्ये लिहून सांगा. पैशांचा आमिष आणि ईडीच्या धाकानंतरही जर एखादा विरोधी पक्षातील नेता भाजपमध्ये नाही गेला
तर त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरूच राहते आणि अनेक केसेसमध्ये त्यांना कन्व्हिक्ट न करताच तुरुंगात पाठवलं जातं आणि अनेक महिने ते तुरुंगात पडून राहतात. आम आदमी पार्टीचे MP राघव चड्डांनी सांगितलं, जर मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, अभिषेक बॅनर्जी, संजय राऊत, फारुख अब्दुल्ला, तेजस्वी यादव हे भाजपात गेले तर ED आणि CBI जितक्या केसेस यांच्या विरुद्ध चालवत आहे त्या इमिजिएटली बंद होतील आणि मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन ज्यांना तुरुंगात टाकलं आहे ते लगेच बाहेर येतील. पण कन्व्हिक्शन नंतर जर कोणाला शिक्षा म्हणून तुरुंगात पाठवलं आहे तर ती वेगळी गोष्ट आहे. पण इथे तर कन्व्हिक्ट सिद्ध करण्याच्या आधीच विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात पाठवलं जात आहे. सर्वात वाईट गोष्ट तर ही आहे की ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार अस्तित्वात आहे तिथे त्यांना कामही करू दिलं जात नाहीये. एक नाही, दोन नाही, तर अनेक वेगवेगळ्या राज्यांनी अनेकदा हा आरोप केला आहे मोदी सरकारवर की राज्यपालांचा वापर करून आमच्या राज्याच्या कामात ढवळाढवळ केली जात आहे, आमच्या कामावर बंदी आणली जात आहे. पश्चिम बंगालचे सरकार असे म्हणते. वारंवार पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर हा आरोप झाला. तामिळनाडूचे सरकार हेच म्हणते, दिल्लीचे सरकारही हेच म्हणते आणि केरळचे सरकारही हेच म्हणते. गेल्या वर्षी केरळच्या सरकारने तर हा देखील आरोप केला होता की आम्ही जे बिल पास करतो आमचे राज्यपाल त्यावर 2-2 वर्षे बसून राहतात, त्या बिल्सना पास होऊ देत नाहीत. याविषयी केरळ सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये तक्रारही केली आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की राज्यपाल अशा प्रकारे बिल्सवर बसून राहू शकत नाहीत, हे असंविधानिक आहे. दिल्लीमध्ये LG विरुद्ध LG सरकार हा जो इश्यू चाललाय त्याबद्दल तर तुम्ही कित्येक वर्ष ऐकत आला असाल. CM केजरीवाल यांनी वारंवार सांगितलंय गेल्या अनेक वर्षात की आम्हाला काम करू दिले जात नाहीये, LG आमच्या कामामध्ये आडकाठी करतात. या विषयावर दिल्ली सरकारही सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने डिसिजन देखील दिला होता. सुप्रीम कोर्टने तिथेही सांगितलं की LGने अशा पद्धतीने हस्तक्षेप करू नये, खरी सत्ता निवडून आलेल्या सरकारच्या हातामध्ये आहे. पण केंद्र सरकारने काय केलं सुप्रीम कोर्टाच्या या डिसिजन नंतर? त्यांनी एक नवीन कायदा आणला दिल्ली सरकारच्या पॉवर्स कमी करण्यासाठी. GNCTD, गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट ऍक्ट 2023. याचा वापर करून मोदी सरकारने अनेक पॉवर्स ज्या दिल्ली सरकारकडे होत्या त्यांना ट्रान्सफर केलं LG कडे. आम्ही हॉस्पिटल बदलले होते, हॉस्पिटलचा दर्जा सुधारला होता, सर्व औषधांची सगळी व्यवस्था केली. यांनी ऑफिसर्सवर त्यांचे हात पिरगळून त्यांची औषधे बंद करून टाकली. यांनी टेस्ट बंद केल्या. मोहल्ला क्लिनिक मध्ये 3 महिन्यापासून गेल्या वर्षी मोहल्ला क्लिनिक मध्ये टेस्ट होऊ शकल्या नाहीत. यांनी पेमेंट थांबवलं लॅबोरेटरीचं. इतके वाईट आणि इतके घाणेरडे लोक आहेत ते. एक दिवस एक ऑर्डर पास करून यांनी दिल्लीकरांच्या पूर्ण सरकारचे डेटा एंट्री ऑपरेटर काढून टाकले. आता हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन करणार कोणीच नाही शिल्लक राहिलं. अरे नेमकं करायचंय काय तुम्हाला? दिल्लीच्या लोकांना मारायचंय का? जरा स्वतःच विचार करून बघा मित्रांनो. जर तुम्ही एक मोदी फॅन असाल तर 1 सेकंदासाठी या विचाराला डोक्यातून बाहेर काढा आणि अगदी मनापासून स्वतःला एकदा विचारून बघा, जर पंतप्रधान मोदींना खरंच देशाची काळजी असती, देशातील जनतेची काळजी असती, तर ते असे वागले असते का? आता तुमच्यातील काही लोक विचार करतील, यार नक्कीच एखाद्या विरोधी पक्षाने मला पैसे दिलेले आहेत हा व्हिडिओ बनवण्यासाठी. पण खरं सांगतोय, कोणत्याच पक्षाने मला पैसे दिलेले नाहीयेत. मी जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय ती सत्यता आहे. जर तुम्हाला खरंच या देशाची काळजी आहे तर तुमचे डोळे उघडले गेले पाहिजेत या घटना बघून. न्यूज लॉन्ड्रीचे 2 दिवसापूर्वीचे इन्व्हेस्टिगेशन सांगते की ईडीचा वापर फक्त इतर पक्षांविरुद्ध केला जात नाहीये, तर देशामध्ये कंपन्यांविरुद्धही केला जातोय. कमीत कमी 23 अशा कंपन्या आहेत ज्यांनी आतापर्यंत बीजेपीला काही पैसे डोनेट केले नव्हते. त्यांच्या विरुद्ध केंद्रीय यंत्रणांची धाड पडते आणि एक पॅटर्न पाहायला मिळतो. धाडीनंतर त्या कंपन्या कोटी रुपये डोनेट करतात बीजेपीला. एकूण 335 कोटी रुपये या कंपन्यांनी बीजेपीला डोनेट केले, ज्यांच्यावर IT आणि ईडीची धाड पडली होती. तर या कंपन्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसेही वसूल केले जात आहेत. काय आपल्या निवडणुका फ्री आणि फेअर पद्धतीने होत आहेत? इथे मीडियाचीही एक महत्वाची भूमिका येते. फेअर इलेक्शनचा अर्थ आहे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते दोघांनाही आपली मतं मांडण्याची संधी दिली जाईल. दोघांना जवळपास सारखे कव्हरेज मिळेल मीडियामध्ये. पण आपल्या मीडियामध्ये काय पाहायला मिळतंय? दिवस रात्र 24 तास फक्त सरकारचे कौतुक केले जाते, सत्ताधारी पक्षाचे कौतुक केले जाते, त्यांचेच म्हणणे दाखवले जाते. देशातील प्रत्येक आईला हे वाटतं की तिचा मुलगा पंतप्रधान मोदींसारखा व्हावा आणि प्रत्येक मुलगाही स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा होऊ इच्छितो. मोदीजींकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. PM मोदींसारखा कुणीही नाही. मोदींनी न्यू इंडिया घडवला आहे. PM नंबर 1. भले मग विरोधी पक्ष मोठीच्या मोठी भारत जोडो यात्रा काढू देत किंवा आपली वचने जनतेसमोर मांडू देत. एक वेळ होती देशात जेव्हा दूरदर्शनवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते इलेक्शनवर डिबेट करायचे एकत्र बसून न्यूज चॅनलवर. दोघांकडे आपली मतं मांडण्याचा अधिकार होता. दूरदर्शन आजच्या दिवसाला हे सगळं करू शकतं का? आज तर बीजेपी प्रवक्त्याला बोलण्याचीही गरज लागत नाही, कारण TV अँकर स्वतःच बीजेपीचे प्रवक्ते झालेले आहेत.
जनतेच्या वतीने सरकारला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी ते सरकारचाच बचाव करतात आणि असा बचाव करतात की वाढत्या बेरोजगारीसाठीही तरुणांना जबाबदार ठरवायलाही सुरू करतात. आणि जर तुम्ही निवडणुकीमध्ये एखाद्या विरोधी पक्षाला जिंकवले तर त्या जनतेला शिव्या द्यायला सुरू करतात. आणि जनतेने राष्ट्रीय मुद्दे आणि बीजेपीला नाकारलेलं आहे. आम्ही मतदान करू तेव्हा मतदान या मुद्द्यावर करू की मोफत कोणकोणत्या गोष्टी कुठे कुठे मिळणार आहेत. NDTV शेवटचं टीव्ही चॅनल होतं जे हिम्मत करायचं सरकारला प्रश्न विचारण्याची. शेवटी त्यालाही पंतप्रधान मोदींचे मित्र गौतम अडाणींनी विकत घेतलं. आजच्या तारखेला टीव्ही न्यूजचे पूर्णपणे अंतिम संस्कार झाले आहेत देशामध्ये. सरकार जनतेच्या पैशातून जाहिरातींच्या नावाखाली या टीव्ही चॅनल्सना भरपूर पैसे देते आणि हे टीव्ही चॅनल्स जनतेचाच आवाज दाबण्याचं काम करतात. जर खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत तर काय तुम्ही फ्री आणि फेअर पद्धतीने ठरवू शकाल की मत कोणाला द्यायचंय? 77 दिवस मणिपूर जळत राहिलं. टीव्ही चॅनल्सवर कोणताही स्पेशल रिपोर्ट केला गेला नाही. हल्ली CAGने 12 रिपोर्ट सादर केले ज्यामध्ये खूप साऱ्या इरेग्युलॅरिटीज पाहायला मिळाल्या आणि भ्रष्टाचाराच्या घटनाही पाहायला मिळाल्या सरकारी डिपार्टमेंट्स आणि मिनिस्ट्रीज मध्ये. आयुष्यमान भारत मध्ये 9 लाखांहून अधिक लोक फक्त 3 मोबाईल नंबरचा वापर करत होते. कोटी रुपये खर्च केले गेले 3400 रुग्णांच्या ट्रीटमेंटवर ज्यांना आधीच मृत घोषित करण्यात आलं होतं. जेव्हा CAG कडून हा रिपोर्ट आला तेव्हा CAGच्या ऑफिसर्सना उचलून त्यांची बदली केली या सरकारने. तुम्ही ही बातमी टीव्ही चॅनल्सवर ऐकली नसेल ऐकली तुम्ही आणि ऐकणार तरी कशी? अच्छा, दुसरा गैरसमज असतो लोकांचा की लोकशाहीची तुलना मेजॉरिटेरियनिझमशी करू लागतात. कल्पना करा की तुम्ही एका गाडीमध्ये बसून जात आहात 5 लोकांसोबत. गाडीत बसलेला एक जण म्हणतो मला मोठ्या आवाजात म्युझिक ऐकायचं आहे, मोठ्याने म्युझिक लावा. तो आपले मित्र आणि ड्रायव्हरला पटवून देतो की जोरात म्युझिक वाजले पाहिजे गाडीमध्ये. पण तुम्ही प्रवास करताय तुमच्या वडिलांसोबत ज्यांना हृदयविकार आहे. तुम्ही म्हणता की नाही, मोठ्याने म्युझिक लावू नये. तो माणूस म्हणतो ठीक आहे, लोकशाही आहे, मतदान करूयात. आणि 3 जण मत देतात मोठ्याने म्युझिक वाजलं पाहिजे. तुम्ही आणि तुमचे वडील म्हणतात की नाही, वाजलं पाहिजे. मेजॉरिटीने मत दिलं की मोठ्याने म्युझिक वाजलं पाहिजे. लोकशाही आहे याचा अर्थ गाडीमध्ये मोठ्याने म्युझिक वाजवलं जाईल. काय ही खऱ्या अर्थाने लोकशाही आहे? नाही, हा मूर्खपणा आहे. याचं खऱ्या आयुष्यात एका लहान स्तरावर उदाहरण द्यायचं झालं तर एका गुडगाव मधील सोसायटीचं हे सर्क्युलर नीट बघा. प्रिय रहिवाशांनो, तुम्हाला सांगण्यात येतं की व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार दुचाकीला सोसायटीमध्ये परवानगी नाही. म्हणजे सोसायटीमध्ये फक्त गाड्या जातील पण स्कूटर्स किंवा मोटरसायकल जाऊ शकत नाही. उघड भेदभाव बघा. इथे जे व्यवस्थापन आहे, जे RWA आहे, त्यांना लोकांनीच तर निवडून दिलंय. जर तुम्हाला हा नियम आवडत नसेल तर गप्प बसून राहा, कारण मेजॉरिटी लोकांचा इथे पाठिंबा आहे. त्यांनीच RWA वाल्यांना निवडून दिलंय. जे लोक लोकशाही आणि मेजॉरिटेरियनिझमना एकच समजतात, कन्फ्यूज करतात, त्यांचे हेच विचार असतील. ही फक्त एका सोसायटीची गोष्ट नाहीये. अशा अनेक सोसायटीज आहेत देशभरात जिथे एकाहून एक मूर्ख नियम तुम्हाला पाहायला मिळतील. 2019 हा आर्टिकल पहा. एका बँक कर्मचाऱ्याने सांगितले की त्याच्या बहिणीला भाड्याने घर मिळाले नाही कारण अनेक RWAनी त्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. तेही फक्त यासाठी कारण त्यांची बहीण एक एअर हॉस्टेस आहे. काही सोसायटीज सांगतात की आम्ही एअर हॉस्टेसना घर भाड्याने देऊ शकत नाही आमच्या सोसायटीमध्ये कारण त्यांचे टायमिंग ऑड असते. बऱ्याचदा हे RWA मनाला वाटेल ते उलटसुलट नियम तयार करतात. जसं नोएडामधील काही सोसायटीजमध्ये एंट्री आणि एक्झिटची फी आकारली जाते की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये एक घर भाड्याने घेऊ इच्छिता तर त्याची एक एंट्री फी द्यावी लागेल आणि जे भाडं तुम्ही घर मालकाला देताय ते तर तुम्हाला द्यायचंच आहे आणि मग आमची सोसायटी सोडून जाताना तुम्हाला एक्झिट फी सुद्धा द्यायची आहे. देशात स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीचा मेजॉरिटेरियनिझम पाहायला मिळतोय हे RWA त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. काही लोकांची हीच समजूत असते राजकारणी आणि सरकारबाबतही की एकदा का आम्ही नेत्यांना निवडून दिलं आणि ते सत्तेमध्ये आले की ते त्यांना हवे ते नियम बनवू शकतात. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत 4 शब्द खूप स्पष्टपणे लिहिलेले आहेत. लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस. हे 4 शब्द लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. इनफॅक्ट डॉक्टर आंबेडकर तर एक पाऊल पुढे गेले होते. ते म्हणाले होते की हे 4 शब्द आयुष्याची तत्वे आहेत. तर म्हणून बहुमताचा अर्थ हा नाही की तुम्ही कोणाचे नैसर्गिक अधिकार हिरावू शकता, भेदभाव करू शकता आणि नॉनसेन्स रूल बनवू शकता. आणि हेच कारण आहे की सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना आपण म्हणू शकतो की ते लोकशाहीच्या विरोधात आहेत. सुप्रीम कोर्टच्या भाषेमध्ये ते असंविधानिक आहेत. जसं की हल्ली काहीच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रोल बॉन्ड्स योजना रद्द केली, हे असंविधानिक आहे असं सांगत. कोर्टने सांगितलं की सरकारने हा आर्बिटरी रूल बनवला होता. ही इलेक्ट्रोल बॉन्ड योजना का असंविधानिक होती आणि जनतेच्या विरुद्ध होती याबद्दल मी आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये बोललो आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टने जरा उशिरा निर्णय घेतला पण कमीत कमी योग्य निर्णय घेतला इथे लोकशाही आणि जनतेच्या बाजूने. पण सरकारला जबाबदार मानण्याचं काम फक्त सुप्रीम कोर्टाचं नाहीये. एका खऱ्या लोकशाहीत हे काम विरोधकांचंही आहे, मीडियाचंही आहे, सिव्हिल सोसायटीचंही आहे आणि जनतेचंही आहे. आणि याच कारणामुळे RTI सारखी ही यंत्रणा अस्तित्वात आहे, माहितीचा अधिकार, ज्यामुळे आपल्याला माहिती मिळेल आपल्या सरकारबद्दल.
आणि याच कारणामुळे मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं, कारण ती सरकारला जबाबदार ठरवतात. पण आजची परिस्थिती काय आहे? आजपर्यंत पंतप्रधान मोदींनी 0 प्रेस कॉन्फरन्स केल्या आहेत जिथे त्यांना अनस्क्रिप्टेड प्रश्न विचारले जातील. जबाबदारी पूर्णपणे 0 आहे. प्रेस कॉन्फरन्स तर राहू द्या, एक अनस्क्रिप्टेड प्रश्न ऐकण्याचीही हिंमत नाहीये त्यांच्यात. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी कमीत कमी 117 वेळा प्रेस कॉन्फरन्स केली होती, प्रेसशी संवाद साधला होता. आपल्या देशात शेवटची प्रॉपर प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली होती पंतप्रधानांकडून. त्या दिवसाला 10हून अधिक वर्षे उलटली आहेत. त्या शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 62 अनस्क्रिप्टेड प्रश्न विचारले गेले होते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आणि 100हून अधिक पत्रकार हजर होते. एका खऱ्या लोकशाहीत ही जबाबदारीच एक कारण आहे ज्यामुळे जनतेलाही आंदोलन करण्याचा अधिकार दिला जातो. जर आपल्या देशाने निवडलेले मॅनेजर्स RTI समोर जबाबदारीत इंटरेस्टेड नाहीयेत, मीडिया समोर जबाबदारी घेऊ शकत नाहीयेत, तर कमीत कमी जनतेसमोर तरी त्यांना जबाबदारी घ्यावीच लागेल. याचं एक चांगलं उदाहरण हल्लीच UP मध्ये पाहायला मिळालं, जेव्हा उत्तर प्रदेशच्या सरकारने एक खूपच विचित्र लोकशाही विरुद्ध नियम बनवला. त्यांनी सांगितलं की कोचिंग सेंटर्ससाठी गाईडलाईन्स आहेत की त्यांनी मुलींसाठी क्लासेस रात्री 8 वाजल्यानंतर घेऊ नयेत आणि जर त्यांनी तसं केलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. आणि सरकारने स्वतःकडून काय स्पष्टीकरण दिलं की हे मुलींच्या सुरक्षेसाठी केलं जात आहे. पण याला काही अर्थ आहे का? मुलींना ज्या लोकांपासून धोका आहे त्या लोकांना आटोक्यात आणण्याऐवजी तुम्ही मुलींना पिंजऱ्यामध्ये टाकत आहात. अनेक सामाजिक कार्यकर्त्या जसं की माला भंडारी यांनी याविरुद्ध आवाज उठवला या नियमांविरुद्ध आणि प्रोटेस्ट नंतर UP सरकारने त्यांची ही बंदी मागेही घेतली. ही लहानशी घटना दाखवते की जनतेची काय ताकद आहे एका लोकशाहीमध्ये. पण जर जनतेकडून विरोध करण्याचा अधिकारच हिसकावला गेला तर? हल्ली जेव्हा शेतकरी दुसऱ्यांदा रस्त्यावर उतरले निषेध करण्यासाठी, सरकारने टोकदार खेळ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि काही ठिकाणी तर रस्तेही खोदण्यात आले, रस्ते पूर्णपणे बंद करण्यासाठी. मग शेतकऱ्यांवर रबर बुलेट झाडल्या गेल्या, त्यांच्यावर अश्रुधूर फेकण्यात आले, तेही ड्रोन्सचा वापर करून. जणू की हे एक युद्धाचं मैदान आहे. जे फोटोज आले होते बॉर्डर क्रॉसिंगचे ते बघून असं वाटत होतं की ही चीन आणि आपल्या देशाची सीमा आहे. तिथेही अशा पद्धतीची व्यवस्था नसते. आणि आता बातम्यांमधून समोर येते की कमीत कमी 3 शेतकरी अंध झालेले आहेत पोलिसांनी चालवलेल्या रबर बुलेट्समुळे. या आंदोलनाचं कारण काय आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, याबद्दल एका सेपरेट व्हिडिओमध्ये बोलू. पण सध्या या गोष्टींनी काही फरक पडत नाही. मुद्दा इथे हा आहे की एका शांततापूर्ण विरोध करणाऱ्या सामान्य नागरिकाला सरकारने अशा पद्धतीने हाताळणं योग्य आहे का? याआधी कुस्तीपटूंनी आंदोलन केलं, तिथेही पोलिसांचं हेच वागणं पाहायला मिळालं. आधीच्या शेतकरी आंदोलनातही हेच पाहायला मिळालं. कितीतरी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या आंदोलनामध्ये. 2021च्या या बातमीनुसार कमीत कमी 600 शेतकरी मृत्युमुखी पडले त्या शेतकरी आंदोलनामध्ये. आणि ही अशी आंदोलने आहेत ज्याबद्दल तुम्हाला थोडीफार तरी बातमी समजते, कारण ही एका मर्यादेपेक्षा जास्त मोठी झालेली आहेत. याशिवाय अनेक आंदोलने पाहायला मिळाली आहेत गेल्या वर्षांमध्ये. त्यांची तर कधी बातम्यांमध्ये चर्चाही केली गेली नाहीये. तुम्हाला माहित आहे का 240 दिवसांहून अधिक चाललेल्या काश्मीरी पंडितांच्या आंदोलनाबद्दल? किंवा सरकारी कर्मचारी जे ओल्ड पेन्शन स्कीम बद्दल आंदोलन करत आहेत? किंवा 400 दिवस सुरू असलेलं आंदोलन हिस्सारमध्ये दूरदर्शन केंद्राच्या बंदी विरुद्ध? किंवा गेल्या वर्षीचे डॉक्टर्सचे आंदोलन? किंवा बेरोजगार तरुणांचे आंदोलन? असं समजू नका की तुमचं इथे घेणं देणं नाहीये कारण तुम्ही यामध्ये भाग घेत नाही आहात. कारण उद्या जर तुमच्या सोबत काही अन्याय झाला, सरकारने कोणताही असा निर्णय घेतला जो तुमच्या विरुद्ध जात असेल आणि तुम्ही तुमचा आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी बाहेर पडता, तर काय वाटतं तुम्हाला? तुमच्यासोबतही तेच नाही होणार का जे आज या शेतकऱ्यांसोबत होतंय? तुम्ही कोणी स्पेशल आहात का? जर सरकार सर्वच आंदोलकांना अशा पद्धतीची वागणूक देते तर तुम्हालाही सरकारकडून तीच वागणूक मिळेल. आता हा जो प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला विचारला होता तो पुन्हा एकदा विचारू इच्छितो की आजच्या दिवशी लोकशाही आजही देशामध्ये जिवंत आहे का? तुमचं उत्तर याबद्दल काहीही असू दे, पण एक गोष्ट तर इथे ठाम आहे. जर परिस्थिती अशाच प्रकारे बिघडत राहिली तर नॉर्थ कोरिया आणि रशियाच्या लेव्हलपर्यंत पडायला जास्त वेळ लागणार नाही. जिथे लोकशाही नावामध्ये तर नक्कीच असेल, देशात निवडणुकाही होतील, पण खऱ्या अर्थाने लोकशाहीवर अंतिम संस्कार झालेले असतील. तुमचे खूप खूप आभार.